आज आपण वाचणार आहोत श्यामची आत्या. सीता आत्या मोठ्या चांगल्या घराण्यात जन्मलेली होती. तिच्या माहेरी श्रीमंती होती व सासरीही होती. 7 बहिणी व 4 भाऊ अशी ते एकंदर 11 भावंडे होती. सर्व बहिणी सुस्थळी पडल्या होत्या. सीता आत्याच्या माहेरी शेतीवाडी रगड होती. 4 गडी माणसे होती. पंक्तीला पाहुणे रावळे माहेरी असावयाचेच. तिच्या माहेरचा लौकिक दूरवर पसरला होता. सीता त्याच्या सासरची स्थितीही चांगली होती. तिच्या नवऱ्याचे नाव रामचंद्र पंत, आडनाव गोडबोले. त्या गावात गोडबोले यांचे घराणे फार प्रसिद्ध होते. त्यांच्या गावाचे नाव सारंग. सारंग गावात रामचंद्र पंतांना मोठा मान मिळे. त्यांच्या नारळी पोपळीच्या मोठ्या बागा होत्या. त्यांना पाटाचे पाणी दिले होते. विहिरी मोठ्या मोठ्या होत्या व त्यांना भरपूर पाणी होते. विहिरीत मुसळा एवढे झरे होते. त्यांच्या बागेत 10-20 खंडी सुपारी होत असे. त्यांच्या बागेत अननस, पपनस, फणस, चिक्कू यांची कितीतरी झाडे होती. श्यामला ते अननस अजून आठवतात. ते लाल व मधून हिरवट पट्टे अंगावर असणारे अननस आपण कसे खात असू हे श्यामला अजून चांगले स्मरते. श्याम व त्याचे इतर भाऊ सीता आत्याकडे कितीदा तरी जात असत. विशेषतः चैत्र वैशाखात आंबे फणसाच्या दिवसात श्याम आपल्या आत्याकडे जावयाचा. आंबे, कोकंब, फणस वगैरेंची आत्याकडे नुसती रेलचेल असायची. त्यामुळे श्यामची मोठी मजा उडे. सकाळच्या प्रहारी बागेत बैलरहाट सुरू होत. बैल वाटोळे फिरत व एक गडी बागेला पाणी लावी. त्या रहाटांच्या सकाळच्या वेळचा तो कुहू कुहू आवाज श्यामच्या कानात अजून घुमत असतो. बागेला अशा प्रकारे पाणी लावण्याच्या कामाला कोकणात शिंपणे म्हणतात. एकीकडे बागेला पाणी मिळत असते व बायकाही त्याच वेळेस पन्हाळीवरून पाणी भरीत असतात, धुणी धुत असतात. सकाळच्या वेळी सीता आत्याच्या बागेत श्यामला मोठी मौज वाटायची. कधी कधी बागेची नासधूस करण्यासाठी वानरही यायचे. वानरीनीही येत व त्यांच्या पोटाशी पिले असत. कोकणातील वानरं फार धीट असतात. एकदा श्यामच्या दादाने एका वानराला दगड मारला, तर वानराने तोच दगड झेलून दादाला परत फेकून मारला, पण सुदैवाने तो लागला नाही. बागेमध्ये हे वानर आट्या पाटांसारखा खेळ सुद्धा खेळतात. त्यावेळेस ती मोठीच पाहण्यासारखी गंमत असते. सीता आत्या श्रीमंत होती, पण हळूहळू तिचे सौख्य नाहीसे होऊ लागले. मूलबाळ होईना. प्रथम प्रथम तर ती फार कष्टी दिसे. तिने पुष्कळ उपास तापास केले, व्रत कैवल्य केली, देवाला नवस केले, परंतु सीता आत्याला मूल झाले नाही. पाळण्याची शोभा तिच्या घराला लाभली नाही. मूल बसायचे भाग्य तिच्या मांडीला मिळाले नाही. यामुळे ती सदा उदास असे. परंतु वय वाढत गेले तसतशी ती उदासी वृत्ती कमी कमी होत चालली. तथापि दुसऱ्या आपत्ती आल्या. रामचंद्र पंतांची इस्टेट खूप होती, परंतु त्यांचा स्वभाव पडला उठाठेवी. नेहमी कज्जे दलाली चालवायची. उठल्या बसल्या फिर्यादी अर्यादी सुरू असायच्या. कोकणातील लोक भांडखोर फार. सदैव कोर्ट कचेऱ्या व सरकार दरबार चालवायचे. कोर्ट कचेरीचे काम नसेल तर काही लोकांना चैनच पडत नाही. अफू गांजासारखे व्यसनच ते. रामचंद्र पंतांचे भाऊबंद पुष्कळ म्हणून भाऊबंदकी फार. या भाऊबंदकीपायी त्यांना पुष्कळ कर्ज झाले. कज्जे दलालीमुळे बागेचे उत्पन्न येई ते पुरे पडेनासे झाले. कर्ज वाढत चालले. काही कर्ज भाऊबंदाचेच होते. त्यांनी काही फिर्यादी केल्या. रामचंद्र पंतांच्या बागेचा लिलाव झाला. इतर शेतीवाडीही हळूहळू गेली. फक्त त्यांचे राहते घर राहिले. रामचंद्र पंतास आता कोणी पूर्वीप्रमाणे मान देईना. इतके झाले तरी त्यांची कच्ची दलाली काही कमी झाली नाही. सीता आत्याला आता गरिबी आली. तिच्या हातातला गोट पाटला गेला. मणिमंगळसूत्राशिवाय अंगावर सोने राहिले नाही. तिची हजाराची नथ सावकाराच्या घरी गेली. कानातील करवंदा एवढ्या मोत्यांच्या कुडा गेल्या. कानांची भोके मात्र राहिली. गडी माणसे नाहीशी झाली. दीर नंदा कोणी आता तिला विचारीना. सारी सुखाची संगती, दुःखात कोणी नाही. ज्या दीराला त्यांनी शिकविले तो दीरही कधी त्यांची वास्तपुस्त घेत नसे. तो तिकडे वराड खानदेशात वकील झाला होता व फावड्यांनी पैसे मिळवित होता. परंतु 5 रुपये पाठवील तर शपथ. या जगात कृतज्ञतेऐवजी कृतज्ञताच फार आहे का? सीता आत्याच्या माहेरालाही पूर्वीची कळा राहिली नाही. तिचे 4 भाऊ आता निरनिराळे झाले. प्रत्येकाचा सवता सुभा, सवता संसार.
त्यांच्यातही कज्जे कैफियती सुरू झाल्या. पूर्वीप्रमाणे ते श्रीमंत राहिले नाहीत. अशा रीतीने सीतात्याच्या माहेरी व सासरी दोहोंकडे दारिद्र्य झाले. तिला कोठेही आधार दिसेना. नाही म्हणावयास सीतात्याचे घर अजून राहिले होते, परंतु रामचंद्र पंतांच्या उपद्व्यापी स्वभावामुळे आणखी कर्ज काढून ते कोर्ट कचेरी करीतच होते. त्यामुळे शेवटी ते घरही जप्त झाले. सावकाराच्या दयेने घराची ओसरी व पडवी त्यांना राहावयास मिळाली व सीतात्या आणि रामचंद्र पंत ही आता तेथेच राहत होती. कमरेवर घागर कळशी घेऊन सीतात्याला स्वतः पाणी आणावे लागे. झाडलोट, सडा सारवण, पाणी उदक, धुणे सारी कामे तिलाच करावी लागत. तिला या कष्टाची सवय नव्हती. ती सुखात वाढलेली, परंतु हळूहळू तिला शिकावे लागले. संकटे मनुष्यास सर्व काही शिकवितात. आपत्ती ही जगातील सर्वात मोठा गुरु होय. सीतात्याच्या त्या पडवीत जरा येता, चला आज जाऊ व पाहू. सीतात्या तेथे स्वयंपाक वगैरे करते. सीतात्याच्या अंगाखांद्यावर दागिने दिसत नाहीत. एवढेच नव्हे तर तिच्या स्वयंपाकघरात भांडी सुद्धा दिसत नाहीत. ते पहा मडके, त्या मडक्यात वरण वगैरे शिजविण्यात येते. तो एक परळ आहे, ते एक पातेले व ती एक लहानशी तपेली दिसत आहे. पूर्वी सीतात्याच्या भरल्या घरात केवडाली घंगाळी, पिंपे, तपेली, हंडे, पातिली, पराती, बोगणी असत. परंतु कर्जापायी, कोर्ट कचेऱ्यांपायी सारे गेले. नको हे कर्ज, नकोत ते कोर्ट दरबार. सीतात्या आता कायमची दमेकरी झाली होती. थंडी वाऱ्यात काम करून तिला कायमची दम्याची व्यथा जडली. काय करील बिचारी? बाहेरच्या पडवीतच तिला निजावे लागे. डोंगरातला गार वारा दिवस रात्र भिरभिर यावयाचा. सीतात्याला पांघरायला एक फाटकी चौघडी होती. तेवढ्याने थंडी कशी भागावी? या सर्व परिस्थितीचा तिच्या शरीरावर व मनावर फार परिणाम झाला. दम्याने शरीर खिळखिळे झाले. थंडीच्या दिवसात तर फारच त्रास होई. एकदा खोकला आला की घटका घटका तो थांबू नये. बरे औषध पाण्याला तरी पैसे कोठून आणणार? कारण 2 पैसे हाती आले तर कोर्टातील कामाची एखादी नक्कल करून आणण्यात रामचंद्र पंतांनी ते खर्च केलेच म्हणून समजावे. इतके होते तरी सीतात्या पतीवर एक दिवसही रागावली नाही. धुसफूस नाही, आदळआपट नाही, काही नाही. ती पावशेर, कोकणची पावशेर दूध विकत घेत असे. रामचंद्र पंतास चहा लागे व दमेकरीन झाल्यापासून सीतात्या ही चहा घेऊ लागली होती. पतीला तिने कधीही नावे ठेवली नाहीत. एकदा तिचा भाऊ रामकृष्ण तिच्याकडे आला होता. तो म्हणाला, सीताबाई, अजून यांना अक्कल येत नाही. कोर्ट कचेऱ्यांपायी त्यांनी सर्वस्व घालविले. मी तुला भाऊबीजेचे म्हणून 2 रुपये यांच्याबरोबर पाठविले. तेही त्यांनी वकिलांना द्यावे काय? आणि तुला कळवूही नये. माझ्या मनाचा भडका उडतो. वाटतं की सीतात्याने भावाच्या तोंडावर हात ठेवला. पतीची निंदा तिच्याने ऐकवेना. पतीला बोलण्याचा जास्तीत जास्त अधिकार तिचा होता, परंतु ती कधी बोलली नाही. सीतात्या रामकृष्णाला म्हणाली, रामकृष्णा, असे बोलू नये हो. अरे माणूस करतो ते सारे बरे व्हावे यासाठीच करतो ना. ते कोर्ट कचेरी करतात ते उरलेले आणखी जावे म्हणून नाही, तर आपले गेलेले परत यावे म्हणून. जेथे फुले वेचली तेथे शेण्या वेचण्याची वेळ आली. काय करायचे? आम्हा बायकांचे की नाही एक प्रकारे बरे. घरात बसावे आणि मुळूमुळू रडावे. परंतु पुरुषांचे तसे कोठे आहे? त्यांना बाहेर हिंडावे फिरावे लागते. अनेकांनी घालून पाडून केलेली बोलणी ऐकावी लागतात. अपमान सोसावे लागतात. म्हणून ते इरेस पडतात व म्हणतात की अजूनही मिळवू, पूर्ण अपील करू. रामकृष्णा, आशा कुणाला सुटली आहे का? खरं म्हटले तर आम्हाला ना पोर ना बाळ, परंतु पूर्वीप्रमाणे एटीने व अभिमानाने राहता यावे असे त्यांना वाटते. म्हणूनच धडपडतात, खटपटी करतात. त्यांच्या खटपटीला यश आले असते तर ठेवली असती का रे तुम्ही नावे? उलट मग हे फारच हुशार, दक्ष, कायदेपंडित अन व्यवहार चतुर आहेत असे तुम्हीच म्हटले असते. म्हणून रामकृष्णा, आपण काही बोलू नये. जे जे होईल ते ते पहावे, भोगावे. इतके सीतात्या बोलली व तिला असा काही खोकला उसळला की तो काही केला राहीना. तिचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. ते पाहून रामकृष्णाला वाईट वाटले. खोकला थांबल्यावर तो बहिणीला म्हणाला, सीताताई, तू माहेरी चल महिनाभर. आईबाप मेले म्हणजे माहेर संपले असे म्हणतात, परंतु अजून आम्ही आहे ना तुला. निदान मी तरी आहे. माझी बायको चांगली आहे. मी गरीब झालो असलो तरी एवढे सुख मला आहे.
चल माझ्याकडे. माझ्या घरी मीठ भाकरीला काही कमी नाही. उचलून पैसे देणे आम्हाला जड जाते, परंतु देवदयेने ताकभाताला कमतरता नाही. येतेस का? सीता आत्या म्हणाली, अरे येईन मी. माझेच ना तुम्ही भाऊ. पण ते येथे एकटेच ना. आणि जीव गेला तरी अशा गरिबीमुळे ते तुमच्याकडे येणार नाहीत. स्वाभिमानी आहेत ते. आमचे हे 2 जीव. त्यांना मी व मला ते. खरोखर हल्ली घरात काम सुद्धा तेच करतात. मला पाणी आणून देतात, भांडी घासावयास लागतात, बाहेरचा गोठाही झाडतात. मला होतच नाही काम, तर काय करू? त्यांना सारे काम करताना पाहून रामकृष्णा डोळे की नाही भरून येतात. पण डोळे पुसायला तरी कोण आहे? हे काय? अरे तू का रडायला लागलास? वेडा कुठला? छे, रडू नकोस असा. पुस डोळे. अरे तुम्ही असे अधूनमधून येता, चौकशी करता, तेवढेच बरे वाटते. हल्लीच्या काळात एवढे तरी कोण करणार आहे? हल्ली कोणी कोणाचा नाही. रामकृष्णा, मी येत नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नको. अरे मी पडले अशी दमेकरी. तुझ्याकडे येऊन कोठे खाकरा टाकला, थुंकी पडली, तर ते तुझ्या बायकोला रोज उठून का आवडेल? आणि कोणालाही काय म्हणून आवडावे? म्हणून दूर आहे तीच बरी. दुसऱ्याचे 4 कामधंदे करता येतील तर दुसऱ्याकडे जावे. परंतु आमचेच तर सारे आज दुसऱ्यांना करावे लागणार. माझी लुगडे सुद्धा हल्ली रामकृष्ण आपल्या नेसूच्या पंचाबरोबर तेच तेच धुवून आणतात. मी येथे आहे तीच बरी. येत जा अधूनमधून बहिणीकडे, तेवढेच पुरे. सीता आत्याला पुन्हा दम लागला. इतका दम लागला की ती घाबरली. सीता आत्याला मूलबाळ नव्हते, घरदारही उरले नव्हते. परंतु आता तिचा एक नवीन संसार सजला होता. सीता आत्याला तिच्या एका भावाने एक गाय दिली होती. दूध विकत तरी किती घेणार? दुधासाठी व सीता आत्याला थोडा विरंगुळा व्हावा म्हणून तिच्या भावाने ती गाय दिली होती. गाय मोठी गोजीरवाणी दिसे. तिचा रंग काळा होता, जणू काळी कपिलाच. फक्त तिच्या तोंडावर एक मोठा टिपका होता, जणू आकाशातील चांदच. त्या मोऱ्या गायीची आई होती. ती वेळेला कोकणचे 4-4, 5-5 शेर दूध देत असे. मोरी गाई आईप्रमाणे दुधाळ होती. कधी कुणाला मारीत नसे. नवीन मनुष्य आला तर प्रथम जरा बुजे, परंतु प्रेमळपणाने तिच्या अंगावर हात मारला, तिला खाजविले की तिची भीती दूर होई. मग ती एकदम चाटू लागायची. मोऱ्या गाईची कसलीही तक्रार नसे. तिच्या कासेखाली केव्हाही बसा. ती कधी म्हणून पाय उचलायची नाही. द्यायचे तेवढे दूध ती निमूटपणे देत असे. ती गाय व गायीची वासरे ही सीतात्याची संपत्ती होती. ती वासरे म्हणजे सीतात्याची मुले बाळे. हाच तिचा संसार. मोऱ्या गाईला नवीन वासरू झाले की सीतात्याचा आनंद गगनात मावत नसे. त्या लहानशा पडवीत वासरे बांधलेली असायची. त्या वासरांना आंजरावे, गोंजरावे, त्यांना हाका माराव्या, त्यांच्याशी गोष्टी बोलाव्यात, यातच सीतात्याचा सारा आनंद होता. हेच तिचे सर्व सुख होते. थंडीचे दिवस आले म्हणजे सीता आत्या तरटे फाडून वासरांसाठी त्यांच्या झुली तयार करी. सीता आत्याला फार लांबवर जावत नसे, तरी हिरवेगार ताळे आणून ती वासरांच्या समोर टांगी व त्यांना खायला शिकवी. जणू त्या चाऱ्याने ती वासरांची उष्टावणच करी. बाहेर सोडलेली गाय वासरे तिन्ही सांजा होताच जर घरी आली नाहीत, तर सीता आत्याचे मन कावरेबावरे होई. ती बाहेर अंगणात येऊन मोत्या, चांद्या, या रे या, गावडी ये ग ये, अशी हाका मारी. गाय वासरे एकदाची घरी आली म्हणजे सीता आत्याच्या जीवात जीव येई. मग ती सांजवात लावी आणि दिव्या दिव्या दीपोत्कार, कानी कुंडल मोती हार, दिवा देखुनी नमस्कार, हे आणि तिळाचे तेल, कापसाची वात, दिवा तेवे मध्यनरात, दिवा ठेवे देवापाशी, माझा नमस्कार सर्व देवांच्या पाशी, वगैरे गाणी ती म्हणे. चुलीतील थोडी रक्षा आणून ती अंगारा म्हणून वासरांना लावी. मनुष्याचे मन हे जात्या प्रेमळ आहे. ईश्वराने प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयात भरपूर प्रेम ठेवले आहे. हृदयात असणारे हे प्रेम कोणाला तरी द्यावे असे माणसाला वाटत असते. हे भरलेले प्रेम पिऊन टाकणारा कोणीतरी पाडस प्रत्येकाला पाहिजे असतो. भरलेल्या स्तनाची गाय असावी व तिच्याजवळ तिची कास रिकामी करणारा पाडस नसावा. मग ती कोणाला दूध पाजणार? तिच्या स्तनांना गळती लागते, कळा लागतात. त्या स्तनांशी झगडणारा प्रेम पाडस तिला पाहिजे असतो. त्याच्यासाठी ती हंबरत असते. आपण सारे या जगात हंबरत असतो. आपण आपल्या कक्षेत येणाऱ्या प्रत्येकाला जणू हुंगून पाहतो. हाच का आपल्या हृदयातला प्रेमामृत पान करणारा पाडस?
असे आपण विचारतो. असा पाडस सापडेपर्यंत आपणास चैन पडत नसते. अपत्यहीन गत भूर्तका परमेश्वराला मूल मानून त्याची पूजा करते. त्या लंगड्या बाळकृष्णाच्या अंगावर बाळ लेणी घालते. मनातील वात्सल्य प्रेम आपण जेथे व्यक्त करू, ती वस्तू वा ती व्यक्ती मिळेपर्यंत आपला जीव घुटमळत राहतो, असंतुष्ट राहतो. बायकांना काय व पुरुषांना काय, अपत्य हवे असते ते मनातील या निर्मळ व वत्सल प्रेमवृत्तीच्या समाधानासाठी. कोणाला जवळ घेऊ, कोणाला अंगडे टोपडे लेवू, असे स्त्री पुरुषांना वाटत असते. जगात कोणाची तरी आईबाप होण्यात धन्यता आहे. आईबाप मुलांवर सर्वस्वाची पाखर घालतात. ज्यांना मुलबाळ नाही, त्यांना दुसऱ्यांची मुले जवळ घ्यावी, त्यांना खाऊ द्यावा, त्यांना खेळणी द्यावे, त्यांच्याशी हसावे, बोलावे असे वाटत असते. सारांश मनुष्य प्राण्याला आपल्या हृदयातील ती वात्सल्यता प्रकट करण्यासाठी काहीतरी प्रत्यक्ष मूर्तिमंत पाहिजे असते. सीता त्याला मुलबाळ नव्हते, परंतु आता तिचे सारे अपत्य प्रेम गायीच्या वासरांवर बसले होते. ती वासरेच तिची साजिरी गोजिरी मुले होती. तिच्या आयुष्यातील एक उणीव भरून निघाली. प्रेमपूर वाहू लागला. प्रेम देण्यास वस्तू मिळाली. सीता आत्याला आता आयुष्याचा कंटाळा येत नसे. पुष्कळ वर्षांनी सीता आत्याला भेटण्यासाठी श्याम आला होता. ती एका लहानशा पडवीत बसली होती. सीता आत्याचे घरही गेले हे श्यामला माहीत नव्हते. 10-12 वर्षांनी विद्या संपवून तो कोकणाला आला होता. सीता आत्याला श्याम म्हणाला, आत्या तू पडवीत का ग राहतेस? ती म्हणाली, बाळ काय सांगू तुला, दुर्दैव हो आपले, ही पडवी तरी मिळाली आहे, नाहीतर देवळातच राहण्याची वेळ आली असती. घर गेले हो आपले, देवाने दिले त्यानेच नेले. ही सारी कथा कशाला विचारतोस? ते जाऊ दे, परंतु कधी आलास? बस असा नीट बस, बघू दे तुला एकदा नीट. काही जाडजूड नाही रे झालास. लहानपणी जसा हडकुळा होतास तसाच राहिला आहेस. श्याम किती वर्षांनी रे आलास? तुझे वडील होते तोपर्यंत ते येत असत आणि तुझी हकीकत कळत असे, परंतु गेले तुझे आईबाप. हवे होते हो, आता कुठे त्यांना चांगले दिवस यायचे. तुझे वडील म्हणत, सीता श्याम पुढे नाव काढील, पण ते कोठे जगले आहेत पहावयाला. आज ते असते तर त्यांनी तुझे किती कौतुक केले असते, परंतु देवाला चांगले पाहवत नाही. आम्हाला जगात भरपूर आयुष्य देतो, परंतु जे जिवंत राहायला हवे त्यांना तो कमी देतो. या गावातील लोक तुझ्याबद्दल वर्तमानपत्रात वाचतात व त्यांना ते कळते. येऊन घरी सांगतात व म्हणतात, श्याम चांगला निघाला हो, वाटले नव्हते असा निघेल म्हणून. अरे ऐकून बरे वाटते. सीता त्याच्या शब्दांनी श्यामचे हृदय गहिवरले. आई बापांच्या कृश व प्रेम मूर्ती त्याला डोळ्यासमोर दिसू लागला. मी मोठा होईन व आई तुला सदैव सुखात ठेवीन, असे आपण लहानपणी कसे म्हणत असू ते त्याला आठवले. तो मनात म्हणाला, देवा कोठे आहे माझी आई, कोठे आहेत वडील, का रे असे केलेस? आमच्या कृतज्ञ हृदयाच्या पवित्र व प्रेमळ अशा अपूर्ण ठेवण्यातच का तुला बरे वाटते? नाना विचार व नाना स्मृती मनात येऊन श्यामचे डोळे भरून आले, परंतु पटकन तोंड वळवून त्याने ते पुसून टाकले. सीता आत्याच्या पडवीत श्याम बसला होता. पलीकडे पडवीत 2 सावळी वासरे बांधली होती. सीता आत्याने श्यामला दूध दिले व ती म्हणाली, श्याम घे, हे सारे घे हो, संकोच नको करू. अरे हल्ली घरात पुष्कळ दूध आहे, खाईलाच कोणी नाही. ती साई सुद्धा घे, तुला आवडत असे लहानपणी. साईसाठी तू भांडायचास, आठवते का रे तुला? मोरी गाय हल्ली पुष्कळ दूध देते. ते पाहिलेस का तिचे नवे वासरू? त्या वासराचे नाव हिऱ्या आहे हो. हिरा ओळखलेस का रे कोण आले आहे ते? अरे तुझी आई यांच्याच वडिलांच्या घरची हो. तुला कोठे माहीत आहे? हिऱ्या, अरे असे काय वेड्यासारखे बघतोस? असे चकण्यासारखे नको पाहू, नीट सरळ पहा, नाहीतर हा श्याम तुला नावे ठेवील हो, अन तुला नावे ठेवलेली मला नाही खपणार. कुठेही पाहतो आहेस सारखा? काय पाहिजे तुला? हिऱ्या बघ, दावेशी ओढ नको घेऊ. त्याला अंगणात फिरावयाला हवे असेल, मोठा लबाड आहे, फिरायला हवे त्याला. श्याम त्याला जरा अंगणात हिंडवतोस का? येईल का तुला हिंडवायला? घट्ट धर हो, तो खूप मस्ती करतो. सीता आत्याचे ते वासरावरील प्रेम, पुत्रनिरपेक्ष प्रेम पाहून श्यामचे हळूवार व सदृदय भरून आले. सीता आत्याच्या सारखीच्या दुःखी संसारातही सुखाचे क्षण जर कोणी निर्माण करीत असेल तर ते वासरावरील प्रेमच होय. श्यामने त्या वासराला अंगणात हिंडवले. पाठीवर शेपटी घेऊन ते वासरू हरणाप्रमाणे उड्या मारू लागले.
सीता आत्या दुरून त्याचे कौतुक करत होती. कसा उड्या मारतो आहे, एवढासा आहे पण फारच चपळ आहे नाही. श्याम, काय रे, तुला सुद्धा आवरत नाही. सीता आत्याचे वत्सस्तोत्र सुरूच होते. श्यामने हिऱ्याला हिंडवून पुन्हा बांधून टाकले. तो सीता आत्याच्या जवळ येऊन बसला. श्यामच्या धोत्राला घाण लागली होती. सीता आत्याने ती पाहिली. ती त्याला म्हणाली, श्याम, तुझ्या धोत्राला घाण लागली रे, अगदी वेडा आहे हिरा. श्याम म्हणाला, आत्या, लहान मुले नाही का अंगावर हगत मुतत? थोडेसे शेण लागले धोत्राला, त्यात काय बिघडले? लहानपणी श्रावणीच्या वेळेस आम्ही शेण अंगाला लावित होतो व खातही होतो. आत्या, हिऱ्या म्हणजे तुझे बाळच नाही का? एकाएकी सीता आत्याचे डोळे भरून आले. का बरे? तिला कसली तरी आठवण झाली. काहीतरी दुःखद विचार तिच्या मनात आला खास. ते पहा, तिचे ओठ हलले. सीता आत्या सांगू लागली, श्याम, देव तरी कोठे चांगला आहे. आज की नाही येथे तुला कमीत कमी 4-5 वासरे तरी दिसली असती. खोटे नाही सांगत. सारी मोरीचीच हो. तो पहिला पाडा होता. केवढा मोठा झाला होता. कसा दिसे राजबिंडा. त्याला जणू दृष्ट लागली आणि तो वारला. कोणत्या बरे दिवशी? सीता आत्या आठवीत होती. इतक्यात रामचंद्र पंत आले. त्यांना तिने विचारले, आठवते का हो तुम्हाला? रत्ना कोणत्या दिवशी गेला ते? तिगस्ताचा वैशाख. पण तिथी कोणती? थांब सांगते हो. एकादशी झाली नि 2 दिवसांनी बहुता. हो, वैशाख त्रयोदशी होती, दुसऱ्या पंधरवाड्यातील. श्याम, रत्ना कसा होता सांगू? पण देवाने नेमके त्यालाच उचलले. परंतु तेवढ्यानेही देवाला समाधान झाले नाही. यंदा पायलागाचा रोग आला. आणखी 2 वासरे मेली. मोरीच मरायची, पण जगली हो. किती काळजी घेत होतो आम्ही. वासरे तेथे तडफडत तर आम्हाला जेवणही नसे गोड लागत. आता तर एक हिऱ्या तेवढा उरला आहे. देवाने असे कार्य करावे. तू आता विद्वान आहेस, शिकला सवरला आहेस, तर सांग. श्याम म्हणाला, आत्या, देव करतो ते बऱ्यासाठीच असेल. त्याचा हेतू कोण जाणणार. आपण श्रद्धा ठेवावी, झाले. सीता आत्या म्हणाली, कसली रे बऱ्यासाठीच? आम्हाला का पोरे बाळे आहेत? ही गाईची वासरे हेच माझे सुख. न्यायचेच होते देवाला तर न्यायचे होते एखादे, पण आपली सगळीच न्यावी. हिरा, तू तरी उदंड आयुष्य घे, यशवंत हो. बघ मान कशी वर करतो आहे. समजते हो त्याला सारे. काय पाहिजे लबाडा? सारा दिवसभर काय द्यायचे? हिऱ्या, हा आधी नीट बघ, नीट बघ, नाहीतर श्याम तुला चकणा म्हणेल हा. सीता आत्या त्या वासरांची कथा, घरातील मुलाबाळांची कथा सांगावी त्याप्रमाणे सांगत होती. वासरू वारले असे ती म्हणाली, जणू मुलगाच वारला. त्याच्या मरणाची तिथी, मरणाचा वार सारे तिच्या लक्षात होते. हे सारे पाहून श्यामच्याच मनावर काय परिणाम झाला ते कोण सांगणार. श्याम आत्याला म्हणाला, आत्या, मी आता जातो, बराच उशीर झाला. असे म्हणून तो उठला व त्याने आत्याच्या कृशचरणांवर डोके ठेवले. शतावक्षी हो. गईवरून व त्याच्या पाठीवरून हात फिरवीत ती म्हणाली. श्यामने 5 रुपये सीता आत्याच्या हातात दिले व तो म्हणाला, आत्या, मी काही श्रीमंत नाही. माझ्याजवळ पैसा उरत नाही. तुला काय मी देऊ? हे घे 5 रुपये. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, श्याम, अरे पैसे का चाटायचे आहेत? पैशांचे काय, आज आहेत उद्या नाहीत. गोड शब्द बोलायला काय रे जाते? परंतु ते सुद्धा नाही हो जगात. बरे, येत जा हो अधूनमधून. कोकणात आपले कोण आहे? आई नाही, बाप नाही, असे नको म्हणू. आम्ही आहोत ना. लग्न तर नाहीच करत म्हणतोस. असते आज तुझे आई बाप तर ते तुला असं राहू देते का? कोण रे जगात काळजी करायला आहे? बायको आपली सत्तेची, प्रेमाची असते. आमच्या त्या वडपुनवेच्या सावित्रीच्या गाण्यात आहे, स्त्रिया यशाची शक्ती, भ्रताराची करीती भक्ती. साधू संतांनीही नाही का लग्ने केली? लग्न करणे आपले बरे असते, पण तुला पटत नाही. एवढे शिकून सवरून आपल्या बैराग्यासारखा राहणार का? मग शिकलास तरी कशाला? माझे ऐकून रागवू नकोस हो. आम्ही जुनी माणसे, आम्हाला आपले वाटते. संसार करावा, मुलेबाळे असावी, अन होईल तेवढे दुसऱ्यालाही सहाय्य करावे. परंतु तुम्हाला ते गांधी काय सांगतात? आम्हाला काय कळे. त्या गांधींना सुद्धा मुलेबाळे आहेत म्हणतात. पण जाऊ दे. जाल तेथे नीट राहा, जपून राहा. प्रकृती साधी जपत जा. थोडे दूध पीत घेत जा. प्रकृती धड तर सारे धड. ऐकलेस ना? आणि अरे, एखाद्या वेळेस सटी 6 मासी कधी बोटभर चिठ्ठी पाठवावी. आहे आपली एक आत्या, पाठवावे एखादे पत्र. अरे, तेवढेच बरे वाटते. खुशाली आपली कळवावी. दुसरे काय द्यायचे घ्यायचे आहे?
खरे ना? पाठव हो पत्र गेलास म्हणजे. सद्गतीत झालेला श्याम म्हणाला, पाठवीन हो पत्र, येतो हा आता. अरे थांब, ही 4 ओली पोपळी घे, काल एक शिंपूट मिळाले होते. असे म्हणून सीतात्याने ओल्या सुपाऱ्या श्यामच्या हातात दिल्या. सीतात्याकडे द्यावयाला दुसरे काय होते? एक काळ असा होता की सीतात्याकडे अंगणात सुपाऱ्यांचे ढीग पडत असत. परंतु आज 4 पोपळ्यांना ती महाग झाली होती. घरापलीकडे ती पूर्वीची बाग अजून होती. तिथे रहाटाचे कुहूकुहू चालले होते. तिथे पोपळींवर सुपाऱ्यांची पेंदे लटकलेली होती. परंतु सीतात्याची सत्ता तेथे नव्हती. बाळपणी सीतात्याकडे पाहिलेले वैभव श्यामला आठवले. त्या 4 पोपळांनी सारा जुना इतिहास एका क्षणात उभा केला. श्याम खिन्न झाला. त्याने त्या सुपाऱ्या खिशात टाकल्या. येतो असे आत्याला पुन्हा सांगून रामचंद्र पंतांना नमस्कार करून जड पावलांनी व भरल्या डोळ्यांनी श्याम निघून गेला.